पिंपरी चिंचवड महानगरपालिका पवना इंद्रायणी मुळा नदीचा पुनरुज्जीवनाचा प्रकल्प आता राबवणार आहे आणि या प्रकल्पासाठी 200 कोटींचे कर्ज रोखे आता काढण्यात आलेले आहेत। आर्थिक स्थिती मजबूत असताना सुद्धा महानगरपालिकेने कर्ज रोखे काढले आणि त्यामुळे आता आश्चर्य व्यक्त होत आहे। तर हरित प्रकल्पाच्या नावाखाली 200 कोटींचे ग्रीन बॉन्ड आता महानगरपालिका काढण्याची तयारी करत आहे। तर या नद्यांचं पुनरुज्जीवन करण्यासाठी हा प्रकल्प राबवला जाणार आहे। मात्र 200 कोटींचे कर्ज रोखे महानगरपालिका आता काढते आहे, त्यामुळे आता सगळ्याच स्तरामधून आश्चर्य व्यक्त होत आहे। ग्रीन बॉन्डच्या नावाखाली हरित प्रकल्पाच्या नावाखाली आता हे 200 कोटी रुपयांचं कर्ज रोखे काढले जात आहेत। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची ही बातमी आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने 200 कोटी रुपयांचे कर्ज रोखे काढल्यामुळे आता आश्चर्य व्यक्त होताना दिसत आहे आणि हे कर्ज रोखे नद्यांच्या पुनरुज्जीवनाच्या प्रकल्पासाठी काढले जात आहेत। यामध्ये पवना इंद्रायणी मुळा नदीचा सुद्धा समावेश आहे। मात्र हे आश्चर्य व्यक्त होते कारण महानगरपालिकेची आर्थिक स्थिती खूप चांगली आहे। आर्थिक स्थिती खूप मजबूत असताना सुद्धा कर्ज काढल्यामुळे आता आश्चर्य व्यक्त होत आहे। याविषयी बोलूया, तुषार झरेकर आपल्या सोबत आहेत। तुषार, काय अधिकची माहिती आहे? नक्कीच यामिनी आपण जर पाहिलं तर जी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आहे आणि ह्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला दोन बाजूंनी खरं तर एकीकडून पवना आणि एकीकडनं इंद्रायणी या अशा दोन नद्यांनी खरं तर एकंदरीत पाहायला मिळते। आणि या नद्यांना पुनर्जीवित करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने तब्बल पहिल्यांदा 200 कोटी रुपयांचं कर्ज काढण्याचं एकंदरीत पुढे आलं। आणि या संपूर्ण याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर हा संपूर्ण जो परिसर आहे तो एकंदरीत 18.80 किलोमीटरचा परिसर आहे आणि यासाठी 1200 कोटींचं खर्च काढण्यात आलाय। मात्र एकंदरीत काढण्यात येणारं कर्ज आणि एकंदरीत संपूर्ण ही जी रक्कम आहे यावरतून आश्चर्य व्यक्त केलं जाते। पहिली गोष्ट जर आपण पाहिली तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची जी परिस्थिती आहे ती खरं तर चांगली आहे, कारण महानगरपालिकेची जी रक्कम आहे त्यांच्याकडे शिल्लक आहेत आणि तरीही कर्ज काढलं जाते। यामुळे कुठेतरी नागरिक आश्चर्य व्यक्त करताना पाहायला मिळतात। धन्यवाद तुषार या सगळ्या माहितीसाठी।